नमस्ते मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर मी आहे विद्या, विक्रमची बहीण, आणि आज ब्लॉगचा इंट्रो मी देत आहे कारण तो मागे उभा आहे. तर मी म्हटलं की आज मी ब्लॉगचा इंट्रो करते. तर आज आहे 31 तारीख. तर आज पप्पांचा रिटायरमेंटचा दिवस आहे, लास्ट डे. तर सकाळी जे आहे पप्पांचे जे फ्रेंड सर्कल आहे लोकल ट्रेनमध्ये डब्यामधले जे ग्रुप असतो त्यांचा 30-40 वर्षाचा, त्यांचं सेलिब्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. तर ती जी क्लिप आहे ती आम्ही या ब्लॉगमध्ये जॉईन करू, तुम्ही एन्जॉय करा ती क्लिप. आणि आता आम्ही जाणार आहे व्हीटीला, पप्पांच्या ऑफिसला, बेलटपेअर येथे. फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये माझे पप्पा जॉब करत होते. तर तिथे सेलिब्रेशन आहे, तिथे फक्त फॅमिली अलाउड आहे आणि ऑफिसचे लोक. तर आम्ही ते एक शूट करणार आहे. 4 नंतर प्रोग्राम आहे. आता वाजत आहे 1, आम्ही आता जस्ट निघत आहे. तर तो ब्लॉग पण तुम्ही एन्जॉय करा. लास्ट डे आहे पप्पांचा, तर खूप खास राहणार आहे. मी त्याच्यासाठी सुरतवरून इथे आलेली आहे आजच्या दिवसासाठी. तर विक्रम बोलला की आजचा इंट्रो मी म्हणजे शूट करा, म्हणजे हिंदी बोलायचं. हिला नवीन चॅनल ओपन करायचं आहे, त्याच्यामुळे मी तिला इंट्रो करायला लावलेला आहे आणि खूप छान पद्धतीमध्ये इंट्रो देते. हा, कारण तिथे मी हिंदी बोलत असल्यामुळे सुरतला थोडी मराठीची प्रॅक्टिस म्हणजे कमी आहे, पण ठीक आहे. कारण ती तिथे गुजरात मध्ये राहते ना, ते मध्ये मध्ये हिंदी, मध्ये गुजराती आणि मध्ये मराठी हे 3 लँग्वेज मिक्स होते. म्हणून मी तिला इंट्रो करायला लावला मुद्दा. पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, आणि तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा व्ह्यू, आपण प्लॅटफॉर्मचा व्ह्यू आपण दाखवतोय. आणि हे आमच्या मातोश्री चाललेले आहे आणि फर्स्ट टाईम आलेली आहे. आणि ही सिस्टर ते पण लॉक करत चालली आहे. आणि इकडे बघा काम चालू आहे. तर अशा प्रकारे बॅनर वगैरे लावलेला आहे बघा इथं. श्री सुभाष बटवाल 31 जानेवारी 2025 तर रिटायरमेंटचा हा बॅनर लावलेला आहे. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि या बाजूला देखील बॅनर लावलेला आहे. सर्व पदाधिकारी व सभासद म्हणजे हे युनियनवाल्यांनी, नॅशनल युनियनवाल्यांनी हा बॅनर लावलेला आहे. आणि या आहे विदेश डाक भवन. तर ही बिल्डिंग आहे जिथे वडील कार्यरत होते आणि त्यांचा आज शेवटचा दिवस आहे रिटायरमेंटचा. तर थोडा आपल्या सहकारी सुभाष बटवाल हे आज दिनांक 31/1/2025 रोजी सेवानिवृत्त होते. तर या खात्यातर्फे R&D, DBO, FLD आणि OFR यांच्यातर्फे हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. आणि या सत्कार समारंभाचे अध्यक्ष
श्री प्रल्हाद लोखंडे आहेत आणि सहकारी त्यांचे मोतीराम तळगावकर. आणि त्यांना आता पुष्पगुच्छ देते प्रल्हाद लोखंडे का तुम्ही प्रल्हाद लोखंडे त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. ये इकडे सर इकडे. नमस्कार मंडळी. आजचा निरोप समारंभ उपस्थित बंधू भगिनी आणि निरोप समारंभ आपल्याला निरोप देताना श्री भटवल साहेब. खरं म्हणजे भटवालजींचा विषय बोलायला गेलं तर भटवालचा आणि आमचा क्रायटेरिया जवळजवळ सारखेच होते. थोडा 2 वर्ष मी पुढे आणि ते 2 वर्ष नंतर. सांगायला गेलं म्हणजे आजकालची जी भरती आहे डायरेक्ट आले, एक्झाम दिलं, पास नापास कळाला, नंतर रिझल्ट लागला आणि कामाला लागले. पण आमच्या वेळी तसं काही नव्हतं. आम्ही जे परिवर्तन पाहिलं खरं म्हणजे एक इतिहासच आमच्यासाठी डिलिव्हरी लोकांच्या फॉरेन पोस्टात लिहिलं गेलं पाहिजे. 1985 पासून म्हणजे आता सर्व्हिस होताना थोडा इतिहास सांगितलं तर हरकत नाही, म्हणजे समजेल किती आम्ही कष्ट करून पुढे आलो. ते 1985 पासून जी आपली फॉरेन पोस्टाची एक इतिहास अशी घडली की ते इतिहासात फॉरेन पोस्टात लिहिला पाहिजे नव्हता. पण तसं काही नाही. 85ला मुलं जायचे ग्रेड रोडला आणि तिथे इम्प्लॉयमेंट एक्सचेंज एक असायची, नॉन SSC, बिलो SSC आणि आफ्टर SSC. त्या तिथे जाऊन उभं राहायचं शुक्रवारी, गुरुवार ना असं काहीतरी तिथे जाऊन उभं राहायचं. शुक्रवार सोमवार असा वेळ असायचा आणि तिथे उभा राहून मग तिथे एक मामा असणार आणि एक ऑफिसर असणार. ते कुठे कुठे वेकेन्सीज आहे मुंबईमध्ये, ज्या ज्या प्रायव्हेट गव्हर्नमेंटमध्ये, ते तिथे असे लिस्ट घेऊन दीनदयाल रे रोडला ते एक असायचं. तिथे प्रत्येक 3-3 महिन्यांनी भरती व्हायचं, जसं फॉरेन पोस्टात किंवा इन्कम टॅक्स किंवा इथे असा भरती व्हायचा. आणि 40-45 मुलं असं दाखवायचं आणि जे धावत येतील आणि नाव देतील एज्युकेशन पर्पज दाखवून मग त्यांचे 40 लोकांचे नाव घेऊन त्या फॉरेन पोस्टला जा, इन्कम टॅक्सला जा, कस्टममध्ये जा. तिथे आल्यावर 40 मुलं तिथे आल्यावर त्यातले दुसऱ्याच दिवशी 20 गायब, त्यानंतर 5 गायब, असं करून 10 ते 5, 2 असे लोक राहायचे. असे करता करता प्रत्येक शुक्रवारी दर शुक्रवारी भरती व्हायचे आणि त्या शुक्रवारी एका शुक्रवारचा मग डॉक्टर भटवलचाही नंबर त्या ग्रुपमध्ये इकडे लागले आणि ते इथे आले. काम बघून सॅटिस्फाईड काम करायला लागले काम करता करता. पण तो एक मध्ये एक वेळ असा गेला की ते 4 वर्ष आम्हाला डिटेन केलं गेलं. टेम्परवरीमध्ये आम्ही इथे काम करायला आल्यानंतर डायरेक्ट आम्हाला परमिट काम करायला मिळालं नाही. पण त्या 3-4 वर्षात ज्यांनी मेहनत केलं, टिकलं, तर आज बघू शकतो ते रिटायर होऊन सुखरूप रिटायर होऊन एकदम व्यवस्थित निघते. त्या सुपरॅनिशन फार छान चांगली आणि गोष्ट आहे. तर त्यांनी असेच सतत खेळत राहत होते सगळ्यांबरोबर आणि त्यांनी ते कायम तसंच राहावं, एन्जॉय करावं, कुठे गावी जायचं तसा. बस तुमचं आयुष्य निरोगी छान जावं आणि असेच मिळून मिसळून जातात तसे हसत खेळत राहा. थँक्यू. धन्यवाद रामाराव. त्यानंतर शुभेच्छा देतील मोतीराम तळगावकर. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद लोखंडे, भटवालचे आलेले मित्रपरिवार, फॅमिली मेंबर्स, उपमूर्ती प्रभाष भटवालबद्दल सांगायचं म्हटलं तर अत्यंत ताकदवान माणूस. त्यावेळेला आम्ही त्यांना भरपूर बॅगा उचलताना पाहिलं होतं. खूप बॅगा एका वेळेला 4-4 बॅगा त्या वजनाच्या उचलायचे. नंतर मग त्यांना थोडा तब्येतीचा इश्यू झाला. मग ऑफिसला त्यांनी रिक्वेस्ट केली. मग त्यांना DBO सेक्शन मिळालं जिथे म्हणजे एवढं हेवी काम नसतं
आणि तिथे ते सलग 11 वर्षे त्यांनी तिथे काम केलं. DBO म्हणजे त्यांचं दुसरं घरच झालं होतं. आणि परवा आम्हाला ते भेटायला आले तेव्हा ते म्हणतात मला घरी गेल्यावर पण DBOची स्वप्न पडतात आणि माझ्या DBOचं पुढे काय होणार. आणि असं बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आम्हाला पण आमच्या पण डोळ्यात थोडे अश्रू आले त्यावेळेला. तर एवढं त्यांचं DBOवर प्रेम. पण कसं आहे की सरकारी सेवा म्हटली की त्याला निवृत्तीचं बंधन आहे. 60 वर्ष झाली की पटवाल काय आम्ही काय तिथून आम्हाला निवृत्त व्हायचंच आहे. आणि हे कसं एक फॉरेन पोस्ट ही 4 माळ्याची बिल्डिंग आहे आणि इथे जॉईनिंग एकदा झाला का तिथूनच रिलिव्हिंग मेमो भरायचा. म्हणजे एक इथे फॅमिली मेंबर होतो आहे, एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातनं भटवाला निवृत्त होत आहेत. तर त्यांना मी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि पुढे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबियांबरोबर कुटुंबियांना विनंती करतो. आता कुटुंबियांनी त्यांची काळजी घ्यावी. आता त्यांनी आतापर्यंत खूप कष्ट केले. तर त्यांना निवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. माझा माणूस आहे म्हणजे माझ्या युनियनमध्ये जेव्हा आम्ही युनियन स्थापन केली 2009मध्ये तेव्हापासून फाउंडेशन मेंबर आहे आणि आजपर्यंत तो युनियनमध्ये राहिला म्हणजे भ्रमण केलं नाही. ह्या युनियनमध्ये दुसऱ्या युनियन असं त्यांनी कधी भ्रमण केलं नाही. 2009पासून त्या 2025पर्यंत सतत एकाच युनियनमध्ये त्यांनी काम केलं आणि निष्ठेने काम केलं. युनियनचा काय आदेश असेल, संप असेल, काही असू द्या, तो संपामध्ये कधी कामामध्ये आला नाही. नियम काटोकारपणे त्यांनी नियम पाळले. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे हा माणूस असा होता तर बॅगा पहिले लोडिंग करत होते खालून. तर लोडिंग करता वेळेस एक बॅग नाही अजून एक ठेवा असं 3 बॅगा खांद्यावर घेऊन येत होता. आता सध्याच्या परिस्थितीत माणसं घेतून बॅगा आणतात, पण हा माणूस लोडिंग करत होता ते पण 2 माळ्यावरती चढायचं. आणि त्याला फ्रॅक्चर हात झाल्यानंतर त्याला काम होत नव्हतं. बॅगा बांधायचं काम कुठल्या डिपार्टमेंटला गेल्यानंतर हेल्परला बोलायचं माझं या हाताने काम होत नाही, माझं फ्रॅक्चर हात आहे. तरी पण काही वेळेला त्याला त्रास दिला काही लोकांनी. पण नंतर काही लोकांनी बोलत चला हा माणूस रिटायर होतो आणि त्यांनी पोस्टाची अहिर्निश सेवा म्हणजे पोस्टाचे जे ब्रीद वाक्य आहे अहिर्निश सेवा त्यांनी सेवा केली पोस्टाची. आणि आज दिनांक 31/1/2025 रोजी हा माणूस सेवानिवृत्त होत आहे. आणि माझ्या नॅशनल युनियनतर्फे या माणसाला शुभेच्छा, तसेच माझ्या परिवारतर्फे सुद्धा शुभेच्छा. मी धन्यवाद देऊन इथे थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे. प्रशासनाच्या वतीने त्यांचा जीवन समारंभ करण्यात येत आहे. प्रथम मी ADPS श्री मनोज साळगे सर, DSP H2 प्रमोद मगरे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसावे. तसेच आजचे सत्कार मूर्ती श्री सहदेव भटवाल व त्यांच्या पत्नी यांना पण मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचे. त्यानंतर मी ADPS मनोज साळवे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले सत्कार मूर्ती सुभाष सहदेव भटवाल यांना ऑफिसतर्फे पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन व त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा. आजचे आपले सत्कार मूर्ती श्री सुभाष भटवाल MPS त्यांनी जिल्हा सैलाब अनुभागमध्ये म्हणजे DBO मध्ये त्यांनी आपली सर्व्हिस पूर्ण केलेली आहे. ते 3/10/1994 रोजी कामावर
लागले इकडे आणि आज 31/1/2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे. तर त्यांची एकूण 30 वर्ष 3 महिने आणि 29 दिवस सेवानिवृत्तीची सर्व्हिस झालेली आहे. तर मी मनोज साळवे सर आणि सुनील दिघे यांना मी विनंती करेन की त्यांनी मनोरंजन क्लबचे ते चिन्ह आहे क्लबचे ते त्यांना देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर मी नॅशनल युनियन तर्फे सीताराम झारे, सुरेश हळणकर यांना मी विनंती करेन की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. तसेच मी गीता सरोदे मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या मिसेससाठी साडी आणलेली आहे ती त्यांना देण्याची विनंती करत आहोत. SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे श्री रॉबिन चावरे यांना मी विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा असोसिएशन तर्फे संदीप खंडागळे आणि मधुकर पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करेल. त्याच्यानंतर मी आपले जे नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज NFP फॉर युनियन नारायण भोसरे आणि मी अशोक निकम यांना मी विनंती फोटो घेताय ना की त्यांनी मंचावर येऊन त्यांना पुष्पगुच्छ द्यावे. त्यानंतर मी अनंत पाटील आणि सूर्यकांत पंडित यांना मी विनंती करेन की त्यांनी सुभाष पटवाल यांना भेटवस्तू आणलेली आहे ती त्यांना देण्यात यावी. हां 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 खूप कंटिन्यू उभं राहायचं कंटिन्यू उभं राहायचं असे हां मध्ये हां बाजूला आणि सुभाष पटवाल यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करायचं.
असं असं उभं हा अरे. फक्त व्हिडिओ का? हा. फोटो आहे ना आपल्याकडे. शास्त्री श्री सुनील दिघे यांना मी विनंती करेन की त्यांनी सुभाष पटवाल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. बरंच बळा काय भारी ना. मी अनंत पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज सांगवे साहेब, मगरे साहेब मी फोटो काढते आणि त्यांचा परिवार आणि कर्मचारी वर्ग. बटवालबद्दल सांगायचं झालं तर हा मेहनती माणूस एकदम काम कधी करायचं नकार देत नव्हता. आणि त्या तेव्हा अशी परिस्थिती होती काय बटवाल खालून 2 माल्यावरती बॅगा, एक नाही 2-3 ठेवा आणि 2 माल्यावर पायऱ्यातून यायचा. आता सध्या लिफ्टमधून घेऊन जातात तसं नाही, पायऱ्यातून तो घेऊन जात होता. आणि कधी नकार कुठल्या म्हणजे अधिकाऱ्याला तरी नकार दिला, मग मी हे काम करत नाही ते काम करत नाही. फक्त त्याचा हात जेव्हा फ्रॅक्चर झाला तेव्हा त्याच्या कामात थोडा अडचण आली, बरीच अडचण निर्माण झाली. आणि त्या टायमात DBO हे शिक्षण देण्यात आले. DBOला गेल्यानंतर या माणसाबद्दल पण हेच व्हायचं, हा माणूस कशाला इथे ठेवता, इकडे शिक्षणाला घ्या. बिचाराला कामच होत नव्हतं, करणार काय. मग शेवटी काही अधिकारी ओळखलं काय या माणसाचं म्हणजे खरोखर काम होत नाही, हाताने बॅगा बांधायला होत नाही. मग त्याला आता सेवानिवृत्त होतपर्यंत म्हणजे त्याला DBO शिक्षण देण्यात आले. तर यांनी शेवटपर्यंत चांगले काम बजावले. युनियनमध्ये पण त्यांचं नियमाचं पालन केलं. कधी संप असेल तर आमच्या संपामध्ये जात होता, कधी तो कामावरती आला नाही. तर अशा माणसाला माझ्या तर्फे शुभेच्छा, तसेच माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा आणि नॅशनल इनोव्हा पोर्टल एम्प्लॉयतर्फे सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर साळवे सर, मौर्य सर, तसेच सत्कार मूर्ती व त्यांच्या मिसेस बटवाल, माझ्या सर्व जमलेल्या मित्रमैत्रीण भाऊ बटवाल, मला तर खरं जबरदस्ती माझं नाव दिलं, मी बोलतच नाही कधी, पण मला खरंच बरं झालं की बटवालबद्दल मला 2 शब्द बोलता आले. आम्ही बटवाल आणि आम्ही ज्यावेळेस 94ला बटवालाला मी अगोदर आलेलो होतो, पण ज्यावेळेस बटवालाला येतात आम्ही बाहेर गाडीवरती आम्ही काम करायचो. बटवाला अशा बॅगा घ्यायचो एका वेळेस 15-20 बॅगा. आमचं काम बटवाला आमचं स्वतः संपून टाकायचं. म्हणजे खूपसं त्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्यांनी त्या भायकाड्याला पण तो तिथे केळ्याचे याच्यावरती पण काय नाही काय खूप मेहनत म्हणजे अफाट मेहनत घेतलेली आहे. त्याला त्याचं हाताला त्या ह्याच्यामुळे थोडंसं त्याला प्रॉब्लेम झाला त्या केळ्यांच्या थंडवामुळे वगैरे काय तरी. परंतु आता जसं आनंद पाटील साहेब आता बोलले की DBOला त्याला टाकलेलं. आपल्या इथे एक खरं तर असं आहे की आमच्या हरपोस्टमध्ये की कुठल्याही गोष्टीचं जर कोणाचा मेडिकलचा प्रॉब्लेम असेल तर कुठली युनियन आता आडवी आहे. त्यांनी असं कोणाला आनंद पाटीलला त्रास नाही बोलत आहे, पण कुठली युनियन अशी त्याला नको बाबा असं म्हणत नाही. आम्ही त्याला खूप वेळा बाबा त्याला राहू दे, दुसरा कोणतरी जाऊ दे. त्याला तो दुसरे आपले हे होते आमचे सुसेराज होते, ते पण तिथे काम करतो. म्हणजे खूपसं त्यांनी बॅग कोणती पाहिजे, कुठल्या शिक्षणाला कुठल्या पाहिजे बॅगा, कोणत्या प्रकारच्या बॅगा द्यायच्या आहेत या बटवाला बरोबर माहिती आणि किती बॅगा पाहिजे त्या बरोबर भरून वगैरे ठेवणं. उद्यापासून आम्हाला खूप अडचण होणार बटवाल नाहीये की बाबा किती बॅगा जाणार आहेत, या सेक्शनला इतक्या बॅगा, त्या सेक्शनला तितक्या बॅगा देण्याचं. आणि बटवाल हा असा मेहनती माणूस होता. त्याला माझ्या भारतीय कर्मचारी संघटनेतर्फे, माझ्या फॉरेनच्या परिवारातर्फे मी त्यांना पुढील रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रशांतजी. त्यानंतर मी सीताराम घारे यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठ,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साळवे सर, मगरे सर आणि सत्कारमूर्ती बटवाल आणि त्यांची मिसेस तसेच त्यांचे कुटुंब मुलं आणि मुले पण इथे उपस्थित आहेत आणि विजय लागतील कर्मचारी बंधू आणि भगिनी. बटवाल यांच्याबद्दल सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आम्ही ज्यावेळेस 92ला इथे आलो तर पहिल्या दिवसापासून त्यांची आमची भेट, कारण गेटवरच आमचं काम असायचं, सकाळी मॉर्निंग इव्हनिंग, आणि तिथून आमची सुटका नाहीच. कधीतरी आम्ही पॅकरमध्ये माणसं कमी असेल तर आम्ही पॅकरमध्ये करायचो, या डिपार्टमेंटला जा त्या डिपार्टमेंटला जा, इथून कधी एक्सपोर्टला जावं लागायचं, कधी कधी दुपारी पण तिकडे जावं लागायचं, 4-4 वाजता ड्युटी करून इकडं पण येऊन काम करावं लागायचं. परंतु बटवाल्यांचा काम करण्याचा स्वभाव असा आला की लोडरमध्ये काम करायचं म्हणजे फार कठीण होतं आणि गाड्या तर अशा 12-12, 15-15 गाड्या लागलेल्या असायच्या आणि माणसं पण त्यावेळेस खूप होते, 2-2 जमादार असायचे, एक गाडी गेली का दुसरी, दुसरी गेली का तिसरी, तर काही लंचला वेळ मिळत तेवढाच. आणि पण कधी कामाला आम्ही मागे हटलो नाही आणि आलो नाही. त्या कामामुळे आम्ही आमचं शरीर मेंटेन ठेवले, वेळेवर येणं वेळेवर जाणे. पण आता काही वयामानाने थोडासा फरक आपण किती म्हटलं तरी जाणवतोच. शेवटी जाता जाता मी एवढं सांगेन की बटवालांनी खूप सहकार्य केलं. आता पेशंटने सांगितलं की मोठी बॅग जर आली तर स्वतःहून पुढे यायचा, दारी बाजूला हो, सवणे बाजूला हो, 2 बॅगा स्वतः घेणार आणि छोट्या छोट्या बॅगा आम्हाला द्यायच्या. त्याला क्यू यायचे, लहान लहान मुलं आहेत वगैरे, आणि 2 माळापर्यंत बॅगा आणाव्या लागायच्या. बरं खालून 2 माळावर बॅगा आणल्या, त्या 2 टाकल्या का पुन्हा 2 घ्यायच्या आणि गाडीला टाकायचे, म्हणजे सुटका नाही. आणि कुठे मध्ये जर थोडा वेळ लागला तर जमादार चालत यायचे, कोण थांबलं, कोणाचा नंबर आहे, असं करून करून असंच कळत आणि काम पण व्हायचं. तर मी त्यांना रिटायरमेंटसाठी पुढील आयुष्य त्यांचं भरभराटीचं आणि आनंदमय जावं, निरोगी आयुष्य लाभो त्यांना, असंच हसत करत येत राहा. आणि बाहेर पण आता परिवाराला कुठेतरी त्यांनी वेळ दिला पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या परिवारातर्फे, माझ्या नॅशनल युनियनतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आले सर. त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा लांब राहतो त्यावेळेला आपल्या काही ठराविक गाड्याच असतात येणाऱ्या, त्याच गाडीतून आपण नेहमी येत असतो आणि जात असतो. तर त्यावेळेला आपल्या तिथे पण मित्रमंडळी नवीन जमा होतात, भेटतात आपल्याला. तर असेच आपले कल्याणच्या गाडीतले त्यांचे मित्र आलेले आहेत, नारायण घाडे आणि त्यांचे काही मित्र आहेत. तर त्यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर येऊन त्यांची भेट वस्तू द्यावी. पब्लिकचं काढणं माझ्या मोबाईलमध्ये काढणं आहे. गाडी कल्याणची ना सकाळी अमरनाथ 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 अंबरनाथ गावावर कोणाला जर बोलायचं असेल तर तुम्ही स्टेजवर बोलू शकता. इतकी वर्ष जेव्हा नोकरी केल्यावर आयुष्यात जेव्हा सेवानिवृत्तीचा दिवस येतो त्यावेळेला त्या माणसाची जी पाचशे स्वप्न असतात ती त्याच्या डोळ्यात भरलेली असतात. मी त्यांच्या फॅमिलीमध्ये सांगतो जर कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी स्टेजवरून बोलावं. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आज आनंदाचा पण दिवस आहे आणि आज दुःखाचा पण दिवस आहे. आनंदाचा दिवस हा आहे का ते कामातून आज म्हणजे पूर्ण हे झालेले आहे, मग त्यांनी आराम घेतलेला आहे. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना सोडून म्हणजे इतक्या वर्षानंतर म्हणजे 40 वर्ष म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि आताचं जर आपण बघायला गेलं तर 7-8 वर्षामध्ये माणूस येऊन जातो, थकून जातो. ही 40 वर्ष माझ्या वडिलांनी काढलेली आहे.
तर खरंच खूप छान वाटतंय आजचा दिवस आणि तुम्ही सर्वांनी आज वेळ दिलेला आहे. वेळेत वेळ काढून तुम्ही इथे आलेले आहे. युनियनचे पण काही सभासद आहे, सदस्य आहे आणि आपले कर्मचारी देखील इथे उपस्थित आहे आणि आपले रेल्वे अंबरनाथ डाऊन ते सुद्धा इथे आज उपस्थित आहे. त्यानंतर मी ASPH2 प्रमोद मगरे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्रीमान भटवाल अध्यक्ष आणि सर्व स्टाफ. श्री भटवाल यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं बॅगांचं मॅनेजमेंट, कारण की सरांनी त्यांना एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलं होतं की डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या बॅगा कुठे वापरायच्या आहेत आणि फॉरेस्टच्या बॅगा कुठे वापरायच्या आहेत. तर सरांनी ज्या इन्स्ट्रक्शन त्यांना दिल्या होत्या त्या त्यांनी 100% इम्प्लिमेंट केल्या आणि त्यामुळे त्यांनी आणि त्यामुळे काय झालं की जे डिलिव्हरी खूप खर्च लागला बॅगांचा तो कमी झाला आणि बॅगांचं प्रॉपर मॅनेजमेंट झालं. आग्रेपाडाला कोणत्या बॅगा कट करून पाठवायच्या आहेत याचं सुद्धा सरांनी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आणि ते सुद्धा त्यांनी प्रॉपरली इम्प्लिमेंट केलं. ते आणि त्यांचे ते दोघी सहकारी, आता दोघं सहकारी जे तिथं आहे शिल्लक मांडलिक आणि नाना भगीर, या दोघांना मी सांगतो की त्यांनी त्यांच्याप्रमाणेच डिओचं सांभाळ करा आणि बॅगांचं मॅनेजमेंट प्रॉपर करा. मी श्रीमान भटवाल यांना त्यांच्या रिटायर्डसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं रिटायर्ड लाईफ सुखी, समाधानी आणि निरोगी जावं. थँक्यू. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. माता की माता की. आज आपण सर्वजण एकत्र येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या प्रशासनाच्या तर्फे आपले सर्वांचे आभार आणि आता चहा पाठवण्याचा प्रोग्राम होईल, त्यानंतर कार्यक्रम संपेल. धन्यवाद.